दुसरा एक महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातली एक बाब जी काही घडलेली आहे ती मी आपल्या निदर्शनास आणतोय. आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या भागामध्ये ज्वारीची खरेदी जी आहे, आता खरं म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे. 500 हेक्टर फक्त ज्वारी आहे, 500 हेक्टर. परंतु आज आमच्याकडे जवळपास 1,93,000 क्विंटल एवढी ज्वारी अचानक ज्वारी आलेली आहे. ही जी ज्वारी आलेली आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्वारी खरेदीची जी किंमत आहे ती 3,600 आहे आणि मध्य प्रदेशमध्ये त्याची किंमत ही अत्यल्प कमी 1,1100 आहे. आणि म्हणून मध्य प्रदेशची जी ज्वारी आहे, फार महत्वाचा विषय, रॅकेट आहे एक प्रकारचे, एक सिंडिकेट टोळी या ठिकाणी काम करते. मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळ्या ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेली आहेत. आणि आमचे जे काही तिथे MSP जे काही केंद्र आहे त्या केंद्रामध्ये याचं काय टोळीचं संगनमत करून ही जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते MSP केंद्र मोठ्या प्रमाणात करते. ही जी काही टोळी आहे या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या ह्याच्यामध्ये पोलिसांना